लहानपणीचे जिवलग मित्र, पण एकतर्फी प्रेमाने मैत्रीचा घात केला. एका मित्राने दुसऱ्या मित्राला दगडाच्या खणीत ढकलून त्याची हत्या केली. ही धक्कादायक घटना कोल्हापूर तालुक्यातील पोर्ले तर्फे ठाणे येथील कर्ले गावात 3 जून रोजी मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. महेंद्र असे मृत झालेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की महेंद्र आणि अल्पवयीन संशयित आरोपी हे लहानपणीपासूनचे जिवलग मित्र होते. महेंद्रचं गावातील एका मुलीवर प्रेमसंबंध होते, मात्र त्याच मुलीवर संशयित आरोपीचं देखील एकतर्फे प्रेम होते. महेंद्र आणि मुलगी एकमेकांशी बोलतात, भेटतात आणि फिरत असल्याचा राग संशयित आरोपीच्या मनात होता. यावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण देखील झाले होते. त्यानंतर 3 जून मंगळवारी रात्रीच्या सुमारास संशयित आरोपीने महेंद्रला फोन करून खाणीजवळ बोलवून घेतले. दोघांमध्ये पुन्हा मुलीवरून वाद सुरू झाला. तेव्हा संशयित आरोपीने महेंद्रचा मोबाईल व मोटारसायकलची चावी फेकली. यावरून दोघांमध्ये हाणामारी झाली. या झटापटीत संशयित आरोपीने महेंद्रला धक्का देत 125 फूट खोल खाणीत ढकलून दिले. बराच वेळ झाला. घरी न आल्याने नातेवाईक त्याचा शोध घेण्यासाठी घराबाहेर पडले. त्यावेळी महेंद्र बेशुद्ध अवस्थेत खणीत पडलेला नातेवाईकांना सापडला. तातडीने त्याला कोल्हापुरातील रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. घरच्यांची चौकशी केली असता मित्राचा फोन आला व घराबाहेर पडला असे सांगितले. तेव्हा पोलिसांनी संशयित आरोपीची कसून चौकशी केली असता आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली केली.